ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। विद्यार्थ्यांच्या यशाचा नंदुरबारमध्ये जल्लोष आहे। ठाकरेंच्या सेनेकडून मेलोडी वाटत हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। देशामध्ये दिल्लीला जंतर मंतरवर 27 दिवस उपोषण चाललं युवा शक्तीचं, आणि ज्यांना या सरन्यायाधीश यांनी कॉकरोच म्हटलं तर हे कॉकरोच काय करतील। पण या कॉकरोचने दाखवून दिलं की या युवा शक्तीपेक्षा कोणीही मोठी नाही। किती बी मोठी ती छाती असेल तरी या युवा शक्तीने ही छाती कमी करून दाखवली। आणि मित्रांनो, या ठिकाणी हा राजीनामा घेतला म्हणजे या युवा शक्तीची एवढी ताकद होती की नरेंद्र मोदींना झुकवावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा लागला। राजीनामा झालाय धर्मेंद्र प्रधान यांचा, तर हा आमचा खूप मोठा विजय आहे आणि आम्ही एक्सपेक्ट करतो की आता गव्हर्नमेंट स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करणार, कारण फक्त राजीनाम्याने काही होत नाही। आमचं एक्सपेक्टेशन आहे की पूर्णतः पेपर लीक वगैरे हा प्रकार बंद व्हावा आणि आमच्या भविष्यासोबत त्यांनी अशा पद्धतीने खेळ करू नये आणि त्यांचा स्ट्रक्चरल रिफॉर्म्स ही आमची एक्सपेक्टेशन आहे। ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी सांगितलं की त्यांनी आमचे सजेशन्स वगैरे त्यांनी ऐकले, त्यांना आवडलेत, तर त्यांनी ते अंमलात आणावे। मंत्री बदलले म्हणून प्रश्न सुटत नाही। शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल अपेक्षित आहे। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत। विजय झाला असं म्हणता येईल। जरी मंत्री जरी बदलला असला तरी प्रश्न काही बदललेला नाही। शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे। पेपरफुटीमधले मुख्य आरोपी हे प्रायव्हेट क्लासेस, खासगी क्लासेस मधले खूप मोठे नामवंत लोक आहेत, तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे। इथून पुढे पेपरफुटीसारख्या घटना घडणार नाहीत याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।